बाळासाहेब 100 वर्षांनीच काय त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची खात्री राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ट्विट करत व्यक्त केल्या भावना। तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली, त्यांच्यातील कलाकार नेहमी जागा राहिला। खासदार सुप्रिया सुळेंचं बाळासाहेबांना अभिवादन। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त विनम्र अभिवादन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांना ट्विट करत वाहिली आदरांजली। बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्र हिताशी कधीही तडजोड केली नाही। शरद पवारांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। बाळासाहेब ठाकरेंच्या जनशताब्दी निमित्त मुंबईतल्या कुलाबा परिसरात बॅनरबाजी, रिगल सिनेमा समोर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळ्याला अभिवादन करण्याकरता शिवसेनेतील प्रमुख नेते राहणार उपस्थित। आजचं जन्मशताब्दी वर्ष नक्कीच आम्हा शिवसैनिकांसोबतच महाराष्ट्रालाही एक वैचारिक ऊर्जा देणारं ठरेल। आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांना ट्विट करत आदरांजली। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी। उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रिगल सिनेमा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत वाहिली आदरांजली। बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्र, धर्म आणि स्वाभिमानाच्या रक्षणाकरता आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। अमित शहा यांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। तर सामनातून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी लिहिला सामनामध्ये लेख। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे सेना आणि मनसेचा भव्य सोहळा। माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज सोहळ्याचं आयोजन। महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला, शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या या सिंहगर्जनेची आज शताब्दी, सामनाच्या अग्रलेखातून प्रतिपादन। उन्मत्त भाजपला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांचं एक जुनं व्यंगचित्र। आता मशालीची धग सहन करा। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला टोला। बाळासाहेबांनी हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढवला, राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडून जनसेवेला लोकगौरवाचं माध्यम बनवलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त योगी आदित्यनाथ यांनी केलं अभिवादन। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बहुपदी, एक विचारवंत कलाकार आणि नेते म्हणून त्यांनी सामाजिक राजकीय जीवनावर अमीट ठसा उमटवला। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वाहिली आदरांजली। सध्या दावोसमधील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतोय, भारतात आल्यावर केडीएमसीतील युतीवर उत्तर देतो। मुख्यमंत्री फडणवीस यांची कल्याण डोंबिवलीतील शिवसेना मनसे युतीवर प्रतिक्रिया। अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडून जोरदार फिल्डिंग, महापौर लवकरच जाहीर करू, प्रकाश आंबेडकरांची माहिती। महाड राड्या प्रकरणी श्रीयश जगताप यांना पोलिसांकडे शरण येण्याचे न्यायालयाचे आदेश। जगताप गटातील सर्वांना शरण येण्याचे न्यायालयाचे आदेश। चंद्रपुरात काँग्रेसला झेंडा फडकवायचा आहे, आज संध्याकाळपर्यंत गटनेता आणि महापौराचं नाव जाहीर केलं जाणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। राज ठाकरेंचा आम्हाला पाठिंबा नेहमीच असतो, मुंबईत तसेच इतर पालिकेत पाठिंबा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या, सोशल मीडियावर पोस्ट करत बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन। महाड नगरपालिका निवडणुकीतील राड्याचं प्रकरण, मंत्री भरत गोगावलेचा मुलगा पोलिसांना शरण, विकास गोगावले महाड शहर पोलिसांना शरण। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, पालिका निवडणुकीत दणदणीत विजयानंतर नागपुरात भाजपचे होर्डिंग्स। मालेगाव महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी दादा भुसे कोणाची वर्णी लावणार, नवीन चेहऱ्यांना संधी मिळते की अनुभवी नगरसेवकाची वर्णी लागणार, पाहणं महत्त्वाचं। हिंगोलीत 496 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपणार, जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद, बाळासाहेब जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोठी घोषणा करण्याची शक्यता। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी, 165 जागांसाठी 2259 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पंचायत समिती जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येण्याची शक्यता, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र।
धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी, तानाजी सावंत यांचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात. साताऱ्यातील कराडमध्ये भाजपात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य, तिकीट न मिळाल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त, स्थानिक आमदार पदाधिकाऱ्यांवर रोष. तर पुण्याच्या महापौर पदासाठी अर्चना पाटलांचं नाव चर्चेत, यंदाचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव, भाजप कोणाला संधी देणार याची उत्सुकता शिगेला. नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा, महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला बसणार. छत्रपती संभाजीनगर महापौर निवडीचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे, पालिकेची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची तयारी, आरक्षणाची अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव पाठवला जाणार. पैठणमध्ये भाजपचं कमळ संकटात, भाजपचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात, एबी फॉर्म वेळेत सादर न झाल्यानं अपक्ष उमेदवार भाजप पुरस्कृत म्हणूनच प्रचार करणार. छत्रपती संभाजीनगरात 23व्या महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष, स्थानिक कोर कमिटीमध्ये एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार, अतुल सावेंची माहिती. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईकांची एंट्री, मंत्री आमदारांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं रिंगणात. नागपुरात जिल्हा नियोजन समितीची आज बैठक, दुपारी 1 वाजता नियोजन भवनात बैठकीचं आयोजन. लाडक्या बहिणींना निवडणुकीत चमत्कार दाखवला, पालिकेवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 27 जानेवारीला सुनावणी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे होणार सुनावणी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये एमआयएम सोबत युती केली नाही, अचलपूरमध्ये एमआयएमचा कोणताही गट अस्तित्वात नाही, टीकेनंतर अचलपूर भाजपच्या नगराध्यक्ष रुपाली माथने यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. नांदेडमध्ये महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव, महापौर पद पहिल्यांदा भाजपकडे, महापौर पदासाठी 5 नगरसेविकांची जोरदार चर्चा. लाभ बंद झालेल्या लाडकी बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी करा, एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश. वर्ध्यात खासदार अमर काळेंनी साधला रस्त्यावरील केळी विक्रेत्या आजींशी संवाद, व्यवसायातील खप आणि नफ्याची घेतली सविस्तर माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.